प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी। आनंद चंदनशिवे, गणेश पुजारींसह 2 महिला इच्छुक रणांगणात। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट कडून प्रभाग क्रमांक 5 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहर कार्यालयात माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नेते आनंद चंदनशिवे आणि गणेश पुजारी यांच्यासह 2 महिला इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले। त्यामुळे प्रभाग क्रमांक 5 मधील निवडणूक लढतीत प्रारंभ झाल्याचे चित्र दिसून येत आहे। प्रभाग क्रमांक 5 च्या राजकारणात अनुभवी, लोकसंपर्कात विश्वासार्ह आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले आनंद चंदनशिवे व गणेश पुजारी यांची उमेदवारी पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे। यापूर्वी त्यांनी प्रभागात राबवलेल्या विविध विकास कामांचा ठसा आजही नागरिकांच्या मनात कायम असून पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी प्रभागाचा चेहरा बदलल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगितलं जात आहे। तसेच यावेळी 2 महिला इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून महिला नेतृत्वाला संधी देण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला आहे। महिला सक्षमीकरण, सामाजिक प्रश्न, आरोग्य व शिक्षण यांसारख्या या विषयावर इच्छुक उमेदवारांनी काम करण्याची तयारी दर्शवल्यानं पक्षांतर्गत आणि नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। आज सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2026च्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर कार्यालय या ठिकाणी इच्छुक उमेदवारांचा फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। आजच्या दिवशी मी प्रभाग 5 बाळे या भागातून खुल्या प्रवर्गातून फॉर्म निवडणूक लढण्यास इच्छुक आहे। या भागात मागील 5 वर्षापूर्वी या भागाचे नगरसेवक आनंददादा चंदनशिवे, त्याचबरोबर मी स्वतः आणि अन्य 2 महिला यांच्या माध्यमातून बाळे हातवाड भाग असेल, सम्राट चौक असेल, मिलिंदनगर बुधवारपेठ असेल, जयमल्हार चौक असेल, वसंत विहार, गायत्री नगर, शिवाजीनगर, बाळे गावठाण, तसेच देशमुख वस्ती, लाड वस्ती असा पूर्ण जो परिसर आहे, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं ह्या आमच्या पॅनलच्या माध्यमातून मागील 5 वर्षाच्या काळात झालेले आहेत। खरं पाहता मागच्या 5 वर्षात ज्या पद्धतीने सुविधा व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला महापालिकेचा 1 वर्षाचा निधी मिळाला नाही। त्याचबरोबर कोरोनाचे 2 वर्ष गेले। खऱ्या अर्थानं मागचे 25 वर्ष पाहता आम्ही केलेला विकास हा पूर्ण 2 वर्षामध्येच पूर्ण केलेला आहे। तरी या भागामध्ये ज्या काही लोकांच्या आणखी समस्या उरल्या असतील, कारण का हातवाड भाग हा मोठ्या प्रमाणात विस्तारित परिसर आहे, येथे निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावा लागतो। त्या प्रकारे या प्रमुख अडचणी आल्या कारणाने या ठिकाणी योग्य सुविधा आम्ही अर्धवट अवस्थेत राहिलेल्या आहेत। तर येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात नक्कीच आम्ही या भागातील सुविधा पूर्ण करण्याच्या हेतून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याचा मानस आखलेला आहे।